राजभवनमध्ये आज पहिला दिवस हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षाचे सर्व नेते आक्रमक भूमीमध्ये आपण बघू शकता. माझ्या पाठी जी पायरी आहे त्याच्यावर बसून ते EVM हटाव संविधान बचाव अशी घोषणा देत असून सर्वपक्षीय नेते आमच्या पाठी उभे राहून हे विरोध यांचा चालू आहे की EVM हटाव आणि संविधान बचाव. कारण का EVMमुळे होणारे घोटाळे हे राज्य सरकारमध्ये जे फेरबदल झालेत, जे केंद्रामध्ये हे झालेत, सर्व EVM हॅक करून हे जिंकून आलेत. EVMचा पहिला दिवस आहे हिवाळी हंगामा म्हटलं तर सर्वात मोठी गोष्ट आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते किती आक्रमक आहे हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न होता. आज सुरुवाती पहिले दिवस हिवाळीच्या दिवशी ते विरोधी पक्ष ते सर्व आमदार इथं उभा राहून ते जे विरोध प्रदर्शन करत आहेत पहिल्या दिवशी EVM हटाव आणि संविधान बचाव. मला वाटत नाही हिवाळी अधिवेशन शांततापूर्ण हे संपणार आहे. हिवाळी अधिवेशन अजून हंगामेदार होणार आहेत. या पहिल्या दिवशी आपण हे जे चालू आहे हंगामा यांच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध हे कोंडी धरण्यात त्यांची तयारी आहेत आणि अजूनही काही बघण्याची शक्यता आपण दर्शवू शकतो की विरोधी पक्ष नेतेचे जे आहेत सत्ता पक्षांना असे सोडणार नाही, त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असणार. मी न्यूज 24 मराठीसाठी नागपूरवरून चंद्रभान मोरिया, किशोर गायकवाड संघ. संविधान वाचवा.